Write down the problem. Right now. Screen is visible. Yes, sir. Screen is visible. Yes, sir. Write down the problem. In a biaxial force system. In a biaxial force system, the stresses along two direction. The stresses along two direction are sigma x is equal to 50 Newton per mm square. Sigma x is equal to 50 Newton per mm square, and sigma y is equal to 30 Newton per mm square, and sigma y is equal to 30 Newton per mm square. Both are tensile. Determine the strain along the two direction. Determine the strain along the two direction. Determine the strain along the two direction. Take capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. Take capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square, and mu is equal to Poisson's ratio mu is equal to 0.3. Mu is equal to 0.3. Okay. Once again, I read the problem. In a biaxial force system, the stresses along two directions are sigma x is equal to 50 Newton per mm square and sigma y is equal to 30 Newton per mm square. Both are tensile. Full stop. Determine the strain along the two directions. Take capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square, and mu is equal to 0.3. Okay, this is the problem. प्रॉब्लेमच्या पहिल्याच सेंटेन्स मध्ये आपल्याला कळतंय की हे बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम आहे. ठीक आहे, पण त्याचे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत आपण. ठीक आहे, मग आता काय करणार आपण सोल्युशन मध्ये गिवन डाटा लिहिणार. ठीक आहे, गिवन डाटा मध्ये काय काय दिलेले बघा. In a biaxial stress system, the stresses along two directions. Sigma x is equal to 50 Newton per mm square. Sigma x is equal to 50 Newton per mm square, and sigma y is equal to 30 Newton per mm square. Sigma y is equal to 30 Newton per mm square. Both are tensile. ठीक आहे, दोन्ही काय आहे टेन्साइल आहे. ठीक आहे, म्हणजे काय हे दोन्ही पॉझिटिव्ह घेणार. ठीक आहे, याच्यामध्ये बघा स्ट्रेस सिस्टीम मध्ये टेन्साइल असेल, स्ट्रेस टेन्साइल असेल तर पॉझिटिव्ह घेणार, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घेणार. ठीक आहे, आता हे दोन्ही टेन्साइल आहेत म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह घेणार. ठीक आहे, डिटरमाइन द स्ट्रेन अलोंग टू डायरेक्शन. टू कॅल्क्युलेट स्ट्रेन अलोंग टू डायरेक्शन म्हणजे E सफिक्स x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क and E suffix y is equal to question mark. हे दोन स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचे आहेत दोन डायरेक्शनला. टेक E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. 2 into 10 raised to 5 Newton per mm square, and mu is equal to Poisson's ratio mu is equal to 0.3. Okay, Poisson's ratio mu is equal to 0.3. बघा आता हे तुम्हाला एक क्यूब आहे. ठीक आहे, ते क्यूबला काय दिलेलं आहे, दोन ऍक्सिस वर फोर्स दिलेला आहे. ठीक आहे, स्ट्रेस दिलेला आहे. एक आहे हा सिग्मा एक्स आणि एक आहे हा सिग्मा वाय. ठीक आहे, दोन ऍक्सिसला हे सगळे फोर्स आहेत दोन्ही ऍक्सिसला अप्लाय केलेले आहेत. टेन्साइल आहे म्हणजे पॉझिटिव्ह घेणार. सिग्मा एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, सिग्मा वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, मग आता बघा we know that
EX आणि EY काढायचा आहे, ठीक आहे. इन बाय एक्सियल स्ट्रेस सिस्टीम सांगा बरोबर EX चा फॉर्म्युला काय? E सफिक्स x इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा? सिग्मा एक्स अपॉन ई माइनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. बरोबर, ठीक आहे. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार काय बघा, E सफिक्स x इज इक्वल टू सिग्मा x अपॉन E मायनस म्यू सिग्मा y अपॉन E हा फॉर्म्युला यूज करायचा, डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करायचा. बघा इथे E कॉमन आहे, E कॉमन काढू शकतो मी 1 अपॉन E. बघा फॉर्म्युला काय झाला, सिग्मा x मायनस म्यू सिग्मा y हा फॉर्म्युला तयार झाला, ठीक आहे. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये अननोन काय आहे का? E माहिती का तुम्हाला? तो माहिती आहे. सिग्मा x माहिती आहे का? तो माहिती आहे. म्यू ची व्हॅल्यू माहिती का? माहिती आहे. सिग्मा y माहिती आहे का? तो माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे, तुम्ही फक्त हे टाकायचे आहेत. 1 अपॉन E ची व्हॅल्यू काय आहे? 2 * 10⁵ 2 * 10⁵ इन ब्रॅकेट मध्ये सिग्मा x 50 मायनस म्यू 0.30 इंटू सिग्मा y 30. ओके, असं येणार, ठीक आहे. असं तुम्ही हे सगळ्याच्या व्हॅल्यू टाकणार. मग E सफिक्स x ची व्हॅल्यू काय आली सांगा तुम्हाला कॅल्क्युलेशन. E सफिक्स E ची व्हॅल्यू काय आली? E सफिक्स x ची व्हॅल्यू काय आली? हे कॅल्क्युलेशन करा आणि सांगा मला. कॅल्क्युलेशन करून सांगा E सफिक्स x ची व्हॅल्यू काय आली? काय व्हॅल्यू? 2.05 into 10⁻⁻⁴. 2.05 into 10⁻⁻⁴ हे आला आन्सर, ठीक आहे. हे आलं आन्सर. एक आन्सर आलं. बघा किती सिंपल आहे. फक्त फॉर्म्युला लिहायचे, गिवन डाटा लिहायचा, कॅल्क्युलेट करायचं. फक्त तुम्हाला काय हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. बघा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचं. आता एक आन्सर आलं, दुसरा आन्सर कॅल्क्युलेट करायचा आहे. E सफिक्स y कॅल्क्युलेट करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे त्याचा? E सफिक्स y चा फॉर्म्युला सांगा काय? Sigma y upon E minus mu sigma x. अपॉन E, ठीक आहे. सिग्मा y अपॉन E मायनस म्यू सिग्मा x अपॉन E, ठीक आहे. मग बघा ह्याच्यामध्ये पण 1 अपॉन E कॉमन काढणार आणि आतमध्ये काय राहील? मग सिग्मा y मायनस म्यू सिग्मा x हे राहील, ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ते टाकणार ह्याच्यामध्ये. E सफिक्स y इकडे घेतो. E सफिक्स y is equal to 1 upon each value 2 into 10⁵ in bracket सिग्मा y ची व्हॅल्यू, सिग्मा y ची 30 आहे मायनस म्यू ची व्हॅल्यू 0.30 into सिग्मा x ची व्हॅल्यू 50. Okay, sigma y is equal to, what is the answer of E suffix y is equal to काय आन्सर आहे? E suffix y 7.5 into 10⁻⁻⁵ 7.5 into 10⁻⁻⁵. -5. Okay, this is the answer. ठीक है, ठीक है, लिहा. This is the answer. Okay. Write down the second problem. Write down the second problem. Write down. In a biaxial stress system, in a biaxial stress system, the stresses along the two direction, the stresses along the two direction, the stresses along the two direction the stresses along the two direction are sigma x is equal to 16 Newton per mm square, are
sigma x is equal to 60 Newton per mm square in bracket tensile and sigma y is equal to 40 Newton per mm square. Sigma y is equal to 40 Newton per mm square in bracket compressive bracket complete full stop. Find the maximum strain. Take capital E is equal to 200 kilonewton per mm square. 200 kilonewton per mm square and m is equal to 4. Small m is equal to 4. ठीक आहे. बघा अजून एकदा प्रॉब्लेम वाचतो मी. काय दिले बघा. In a biaxial stress system, the stresses along the two directions are sigma x is equal to 60 Newton per mm square in bracket tensile bracket complete and sigma y is equal to 40 Newton per mm square in bracket compressive bracket complete. Find the maximum strain. Take capital E is equal to 200 kilonewton per mm square and m is equal to small m is equal to 4. Okay. तो गिवन डाटा काय आहे बघा. गिवन डाटा लिहितो आपण. ठीक आहे. बघा इन बायसेक्शन सिस्टम द स्ट्रेसेस along the two direction are sigma x is equal to 60 Newton per mm square. Sigma x is equal to 60 Newton per mm square टेंसाइल है. ठीक है. ये काय है टेंसाइल है. ठीक है. and sigma y is equal to 40 Newton per mm square. 40 Newton per mm square. पण ते काय कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे. मग ह्याचं साइन काय घेणार हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याचा साइन मायनस घेणार. ठीक आहे. सिग्मा y काय घ्यायचा मायनस घ्यायचा. ठीक आहे. मायनस 40 घेतलं मी कारण ते कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे. फाइंड द मॅक्सिमम स्ट्रेन टू कॅल्क्युलेट मॅक्सिमम स्ट्रेन म्हणजे काय E suffix x is equal to question mark आणि E suffix y is equal to question mark. ह्या दोन्हीपैकी मॅक्सिमम कोणता आहे तो फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही फाइंड करावं लागणार आहे आणि त्याचा मॅक्सिमम आहे तो मॅक्सिमम स्ट्रेन लिहावा लागणार आहे. ठीक आहे. समजतंय. मॅक्सिमम स्ट्रेन म्हणजे काय या दोन्हीपैकी कोणता जास्त आहे तो घ्यावा लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. Take E is equal to 200 kilonewton per mm square. ओके. मग त्याचा कन्वर्जन काय आहे 200 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके. एंड स्मॉल m इज इक्वल टू मॉड्युलर रेशो दिलेला आहे बघा हा काय आहे 4 आहे. स्मॉल m इज इक्वल टू 4. आता हा कशासाठी दिलाय तर बघा म्यू दिला नाहीये. म्यू चं काय असतं 1/m असते फॉर्म्युला. ठीक आहे. पॉइसन रेशो काय असतं 1/m असतो. ठीक आहे. 1/4 किती आलं सांगा पण पॉइसन रेशोचा आन्सर 0.25. 0.25. 0.25. ठीक आहे. समजतं हे कशासाठी दिलं तर पॉइसन रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी दिला. इथं पॉइसन रेशो आपण डायरेक्ट केला 0.25. ठीक आहे. बघा आता हे गिवन डाटा आहे आपल्याला काय करायचंय सोडवायचं आहे आन्सर. ठीक आहे. बघा हे आपल्याला क्यूब दिलेला आहे त्याच्यामध्ये x ऍक्सिस ला सिग्मा x काय दिलेला आहे टेन्साइल दिलेला आहे सिग्मा x. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे 60 आहे आणि सिग्मा y काय दिलेला आहे कॉम्प्रेसिव्ह दिलेला आहे. ठीक आहे. सिग्मा y काय आहे कॉम्प्रेसिव्ह आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे 40 -40. ठीक आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे साइन आपण चेंज करणार. ठीक आहे. साइन बदलायचं. ठीक आहे. मग बघा आता आपलं रेग्युलर माहिती आहे बायएक्सियल स्ट्रेस सिस्टम. वी नो दॅट in biaxial stress system E suffix x is equal to कसा कॅल्क्युलेट करतो E suffix x सांगा मला. E suffix x कसा फाइंड आउट करतो आपण सिग्मा x upon e X upon E minus mu sigma y upon E. mu sigma y upon e. ओके. सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. ठीक आहे. मग आता मी लिहिणार 1/e in bracket sigma x minus mu into sigma y. बरोबर आहे. हे फॉर्म्युला येईल. ठीक आहे. तर सगळ्या व्हॅल्यू टाकणार बघा
is sufficient is equal to 1 upon किती आहे 200 into 10 raised to 3 आहे 200 into 10 raised to 3 ही आहे सिग्मा x ची व्हॅल्यू किती आहे सिग्मा x 6 ची आहे ठीक आहे म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.25 आहे ठीक आहे into 40 बघा आता मी इथे काय केलंय मायनसच्या ठिकाणी प्लस केलंय का प्लस केलं सांगा मला सिग्मा x ची व्हॅल्यू 60 लिहिली तो मायनस होते तर प्लस का केलं सांगा मायनस मायनस प्लस का केलं तर मायनसच्या प्लस -40 कॉम्प्रेसिव्ह -40 घेऊन मायनस मायनस प्लस हा बरोबर इथं काय येणार आहे सिग्मा y ची व्हॅल्यू -40 होती हे काय केलं मायनस मायनस काय केलं इथं प्लस केलं ठीक आहे समजतंय ना हे इथं मायनस 40 नाही तर तुम्ही असं पण लिहू शकता बरं का काही इश्यू नाहीये मायनस इकडे -40 घ्यावं लागेल इथं -40 घ्यावं लागेल तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर -40 ठीक आहे इथं -40 घ्या काही इश्यू नाही हे मायनस आहे असं ठेवा हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल ठीक आहे मग सांगा मला हे आन्सर किती येईल ह्या सगळ्यांचं पहिला हा ब्रॅकेट सोडवा बरं डिवाइडेड बाय त्याला e न करा e न डिवाइडेड बाय करा 3.5 into 10 raised to minus 0.5 into 10 raised to -4. -4 3.5 into 10 raised to -4 हे काय आलं आपलं आन्सर आलं ठीक आहे 3.5 into 10 raised to -4 जर तुम्हाला हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून अवघड जात असेल तर पहिला हा सोडवायचा ब्रॅकेट परत डिवाइडेड बाय हे करायचं ठीक आहे आलं ही सफिक्स आली व्हॅल्यू नंतर ई सफिक्स y फाइंड आउट करायचं आहे कसं फाइंड आउट करणार ई सफिक्स y कसं फाइंड आउट करणार आपण त्याचा फॉर्म्युला काय sigma y upon e minus mu sigma x upon e. सिग्मा y upon e minus mu सिग्मा x upon e ओके परत काय करणार सिम्प्लिफाय करणार 1 upon e इन ब्रॅकेट सिग्मा y minus mu सिग्मा x ओके बघा सगळ्याच्या व्हॅल्यू माहिती आहेत मला मी टाकून देणार e ची व्हॅल्यू किती आहे 200 into 10 raised to 3 इन ब्रॅकेट सिग्मा y ची व्हॅल्यू किती आहे -40 ना -40 माइनस म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.25 into सिग्मा x किती आहे 60 ओके किती आला आन्सर हे सगळ्यांचा आन्सर बघा किती आला e सफिक्स y is equal to -2.75 into 10 raised to -4 -2.75 into 10 raised to -4 4 हे आला आन्सर ठीक आहे into 10 raised to -4 हे आला आन्सर ठीक आहे मग मला सांगा दोन्हीपैकी मॅक्सिमम स्ट्रेंथ कोणता आहे मॅक्सिमम स्ट्रेंथ कोणता आहे ठीक आहे e सफिक्स x हा मॅक्सिमम आहे ठीक आहे मग लेट्स द मॅक्सिमम स्ट्रेंथ is e suffix x is equal to 3.5 into 10 raised to -4 हा मॅक्सिमम आहे खाली लिहायचं ठीक आहे मॅक्सिमम विचारलं ना त्यांनी आपल्याला ठीक आहे हे लिहा सगळं लिहा A cube of 150 mm side. A cube of 150 mm side. A cube of 150 mm side is subjected to a uniform tensile stress is subjected to a uniform tensile stress of 50 Newton per mm square of 50 Newton per mm square on all faces okay all faces म्हणजे काय तिन्ही ऍक्सिस ला असणार आहे 50 न्यूटन पर mm स्क्वेअर स्ट्रेस ठीक आहे टेन्साइलच आहे तिन्ही पण ठीक आहे calculate the increase in volume of cube
take capital E is equal to take capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. 2 into 10 raised to 5 Newton per mm square. And Poisson's ratio is 0.33. And Poisson's ratio is 0.33. Once again, I am reading the problem. A cube of 150 mm side is subjected to a uniform tensile stress of 50 Newton per mm square on all faces. Okay, तिन्ही axis ला दिलेला आहे. On all faces, calculate the increase in volume of the cube. Take capital E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square and Poisson's ratio is 0.33. ठीक आहे. एक चौथा फॉर्म्युला द्यायचा राहिला आहे का? चौथा फॉर्म्युला काय असणार आहे बघा, आता हे त्याच्यासाठी वापरणार आहे आपण डेल्टा V डिवाइडेड बाय P इज इक्वल टू सिग्मा x प्लस सिग्मा y प्लस सिग्मा z डिवाइडेड बाय कैपिटल E ब्रैकेट कंप्लीट 1 माइनस 2 म्यू. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला द्यायचा राहिला होता. ठीक आहे. हा चौथा फॉर्म्युला लिहा. तो आताच्या एक्झाम्पलला उपयोगी येणार आहे, कारण आपल्याला काय चेंज इन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलं, त्यासाठी हा फॉर्म्युला उपयोगी ठरला. ठीक आहे. बघा आता हे गिवन डाटा लिहू आपण व्यवस्थित. तर ऍक्सियल स्ट्रेस सिस्टीम आहे. ठीक आहे. गिवन डाटा मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, द क्यूब ऑफ 150 mm साइड. ओके, क्यूबची साइज किती आहे 150, म्हणजे सगळ्या बाजूने 150 आहे. ठीक आहे. 150 mm is subjected to uniform tensile stress of 50 Newton per mm square on all faces. म्हणजे sigma x is equal to 50 Newton per mm square, sigma y is equal to 50 Newton per mm square, and sigma z is equal to 50 Newton per mm square, and this all are tensile. काय पॉझिटिव्ह घेणार. ठीक आहे. तिन्हीच्या तिन्ही काय आहे फोर्स टेन्साइल फोर्स आहे. ठीक आहे. टेन्साइल म्हणजे क्यूब जर ड्रॉ केला मी तर हे आता हा क्यूब आहे. ठीक आहे. तर हा सिग्मा y टेन्साइल आहे, सिग्मा x टेन्साइल आहे आणि सिग्मा z टेन्साइल आहे तिन्ही साइडला. ठीक आहे. तिन्ही साइडला टेन्साइल आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट द इंक्रीजिंग व्हॅल्यू म्हणजे डेल्टा V इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इंक्रीजिंग व्हॅल्यू मीन्स डेल्टा V. टेक E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square and Poisson's ratio mu is equal to 0.33. ओके, हा गिवन डाटा आहे सगळा. ठीक आहे. आपल्याला चेंज इन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे प्रॉब्लेम फॉर्म्युला बघा, यू नो दॅट in triaxial stress system त्याच्यामध्ये डेल्टा V डिवाइडेड बाय V इज इक्वल टू सिग्मा x प्लस सिग्मा y प्लस सिग्मा z डिवाइडेड बाय कैपिटल E into 1 minus 2 म्यू. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. मग आता डेल्टा V नुसता काढायचा आहे, तर डेल्टा V इज इक्वल टू काय येईल मग सिग्मा x प्लस सिग्मा y प्लस सिग्मा z, म्हणजे इकडे डिवाइडेड बाय इकडे काय होईल इनटू होईल इनटू V व्हॅल्यू. ठीक आहे. असं हे इनटू होईल. मग आता हे सगळ्यांच्या व्हॅल्यू माहित आहेत आपल्याला, या सगळ्यांच्या टाकणार मी याच्यामध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यू. सिग्मा x चे किती आहे 50 आहे, सिग्मा y चे पण 50 आहे, प्लस घेणार आहे तर का तर टेन्साइल आहेत सगळे. ठीक आहे. डिवाइडेड बाय कॅपिटल E किती दिलेला आहे E 2 into 10 raised to 5 दिलेला आहे. ओके, ब्रॅकेट कंप्लीट 1 minus 2 into 0. म्यू किती दिलेले 33 दिलेला आहे. 0.33 into व्हॅल्यू. व्हॅल्यू कसा करतो
तिन्ही बाजूचा गुणाकार, ठीक आहे, म्हणजे 150 साइन थीटा इंटू 150 इंटू 150 हा व्हॅल्यू असेल, ठीक आहे. तर बघा चेंज इन व्हॅल्यू किती आलेला आहे, डेल्टा व्ही किती आलेला आहे बघा, डेल्टा व्ही किती आले सांगा मला. 860.625. हा बरोबर आहे बघा, किती आलं 860.625 mm3 आपली व्हॅल्यू मार्का हे आला आन्सर, ठीक आहे. राईट डाउन त्याला आन्सर. राईट डाउन द नेक्स्ट एक्झाम्पल. Write down the next example. A cube of 150 mm side. A cube of 150 mm side. A cube of 150 mm side is acted upon by stress. A cube of 150 mm side is acted upon by stress along the three direction a cube of 150 mm side is acted upon by stress along the three direction as 20 megapascal in bracket tensile bracket complete as 20 megapascal in bracket tensile bracket complete, comma 30 megapascal in bracket compressive bracket complete, 30 megapascal in bracket compressive bracket complete, and 17 megapascal in bracket compressive bracket complete, and 17 megapascal in bracket compressive bracket complete. Calculate the strengths in all three directions. Calculate the strengths in all three directions and change in value of the cube. Take capital E is equal to 210 gigapascal. Take capital E is equal to 210 gigapascal, and mu is equal to 0.29, and mu is equal to 0.29. Okay, बघा अजून एकदा सांगतो प्रॉब्लेम. A cube of 150 mm side is acted by a stress along the three direction as 20 megapascal in bracket tensile bracket complete, 30 megapascal in bracket compressive bracket complete, and 17 megapascal in bracket compressive bracket complete. Okay, full stop. Calculate the stress in all the three direction and change in value of the cube. Take capital E is equal to 210 gigapascal and mu is equal to 0.29. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला हे फॉर्म्युला वापरून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. गिवन डाटा बघा काय असेल गिवन डाटा.
P1 डाटा बघा पहिल्यापासून लिहून व्यवस्थित P1 डाटा. ठीक आहे. बघा अ क्यूब ऑफ 150 mm साइड. क्यूब साइड दिलेली आहे 150 mm. म्हणजे तिन्ही साइड कशा आहेत त्याच्या 150 mm च्या आहेत. ठीक आहे. त्याचे ड्रॉ करतो मी. आणि त्याची साइड किती आहे 150 आहे. ठीक आहे. ठीक है 150 is acted upon by stress along the three direction as 20 megapascal tensile. म्हणजे x डायरेक्शन दिलेला आहे सिग्मा x 20 megapascal. त्याचं कन्वर्जन काय असणार आहे 20 नाही आहे सर 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे ना 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे टेन्साइल आहे. ठीक आहे टेन्साइल. परत 30 मेगापिक्सल कॉम्प्रेसिव्ह. ठीक है सिग्मा y इक्वल टू 30 मेगापास्कल 30 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे से येतं ना आणि हे कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे कॉम्प्रेसिव्ह म्हणजे इथे मायनस साइन घेणार. ठीक आहे मायनस 30 लिहिणार. ठीक आहे and 17 मेगापास्कल 17 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणजे मायनस घेणार -17 घेणार. ठीक आहे -17 घेणार. ठीक आहे कॅल्क्युलेट स्ट्रेन इन ऑल थ्री डायरेक्शन. म्हणजे काय कॅल्क्युलेट काय करायचं आहे पहिला e सफिक्स x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट e सफिक्स y इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नेक्स्ट e सफिक्स z इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि एंड चेंज इन व्हॅल्यू फॉर डेल्टा v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. असं चार गोष्टी आपल्याला काय करायचे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे डेल्टा v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. टेक E is equal to 410 gigapascal. कन्वर्जन काय येणार आहे 410 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर गीगापास्कलचं कन्वर्जन. आणि mu is equal to 0.29. 0.29 बघा सिग्मा x टेन्शन आहे सिग्मा y कॉम्प्रेसिव्ह आहे सिग्मा z काय आहे तर गिगापास्कल म्हणलं 10⁻⁹. गीगापास्कल मेगा आहे सर. नाही कसं आहे किलोपास्कल म्हणजे -3 गीगा मेगापास्कल म्हणजे ॲज इट इज गीगापास्कल म्हणजे ×3 बरोबर आहे ना. बघा चेक करा आहे बरोबर आहे बरोबर आहे. बघा चेक करा. ठीक आहे लिहिलं आहे सगळं गिवन डाटा लिहिला व्यवस्थित. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते लिहिलं. ex ey ez हे कॅल्क्युलेट करायचं आहे डेल्टा v पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे मग आता आपण एक एक गोष्टीचा फॉर्म्युला बघू. आपण फक्त फॉर्म्युला यूज करायचे आहे. वी नो दॅट इन ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टम E suffix x is equal to कसं काढतो E suffix x कसं काढतो सांगा. E suffix x is equal to सांगा फॉर्म्युला सांगा सिग्मा x upon E minus mu सिग्मा y upon E minus mu सिग्मा z upon E. बरोबर आहे का असं कॅल्क्युलेट करतो ना आपण. ठीक आहे मग आता पुढे बघा 1/e कॉमन काढू. ब्रॅकेट मध्ये काय राहील सिग्मा x मायनस म्यू सिग्मा y मायनस म्यू सिग्मा z. सगळे व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला टाकून देऊ शकतो की आपण. ठीक आहे आपल्या खाली परत e सफिक्स इज इक्वल टू 1/210 into 10⁻³ इन ब्रॅकेट सिग्मा x ची व्हॅल्यू काय आहे 20 मायनस म्यू सिग्मा y ची व्हॅल्यू काय -30 आहे. ठीक आहे कारण तो कॉम्प्रेसिव्ह आहे. मायनस म्यू ची व्हॅल्यू लिहायची नाही. म्यू किती आहे 0.29 आहे 0.29 मायनस आतमध्ये किती आहे z ची व्हॅल्यू 17. ठीक आहे ब्रॅकेट कंप्लीट. ई सफिक्स x चा आन्सर काय आला सांगा मला. आन्सर काय आला मायनस प्लस होईल मायनस प्लस होईल. ठीक आहे
ते प्लस लिहिलाच तुम्ही डायरेक्ट, पण बऱ्याच जणांना कळणार नाही प्लस कसं काय झालं ते, म्हणून ते ब्रॅकेट मध्ये मायनस केलं. सांगा बरं आन्सर किती आला. 1.60 into 10 raised to minus 4. 1.60 into 10 raised to minus 4. 1.60 into 10 raised to minus 4 हे आलं ई सफिक्स चा आन्सर. काय बघा काय करतोय, फक्त फॉर्म्युला लिहितोय आणि गिवन डाटा मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू घेऊन आन्सर करतोय. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे, नंतर नाव ई सफिक्स y इज इक्वल टू काय फॉर्म्युला ई सफिक्स y चा कसं कॅल्क्युलेट करतो. ई सफिक्स y स्ट्रेन इन बाय डिरेक्शन ट्रायक्सल स्ट्रेस सिस्टम मध्ये कसं कॅल्क्युलेट करतो सांगा. स्ट्रेन इन y डिरेक्शन सिग्मा y अपॉन e माइनस म्यू सिग्मा x अपॉन e माइनस म्यू सिग्मा z अपॉन e हा फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, मग बघा 1 अपॉन e कॉमन घेतो ब्रॅकेट मध्ये सिग्मा y माइनस म्यू सिग्मा x माइनस म्यू सिग्मा z. ठीक आहे, मग खाली सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकतो. ई सफिक्स y इज इक्वल टू 1 अपॉन इथे e ची व्हॅल्यू 210 into 10 raised to 3 इन ब्रॅकेट सिग्मा y ची व्हॅल्यू किती आहे -30 मायनस म्यू ची व्हॅल्यू काय 0.29 इन ब्रॅकेट म्हणजे काय येईल सिग्मा x किती आहे 30 आहे, डायरेक्ट 30 लिहिणार. सिग्मा x 20 लिहिणार आहे. ठीक आहे, मायनस म्यू 0.29 इन ब्रॅकेट सिग्मा z किती आहे -17. ब्रॅकेट कंप्लीट. काय व्हॅल्यू सांगा मला, ची व्हॅल्यू काय आहे. ई सफिक्स z ची व्हॅल्यू काय, ई सफिक्स y ची व्हॅल्यू काय आहे. स्ट्रेस इन y डायरेक्शन काय व्हॅल्यू बघा, व्हॅल्यू पुट केला आहे सगळ्या त्याचं कॅल्क्युलेशन करून सांगा. minus 1.47 into 10 raised to 3. 10 raised to 3 का 3. -4 येते सर. -4 येते का, निकल काय येते 1 minus 1.47 गुणुले 10 raised to -4 येते. बघा चेक करा, अजून एकदा चेक करा सगळं. minus 1.47 into 10 raised to minus 4. -4 येते. येस सर. मी जे नोट्स मध्ये दिले ते चुकीचे दिसले. 10 raised to 3 आले माझ्याकडे, बघा ते बरोबर आहे का बघा. -4 येते का -4 येते. बरं ठीक आहे, चला ठीक आहे. नेक्स्ट नाउ ई सफिक्स z इज इक्वल टू काय फॉर्म्युला ई सफिक्स z चा, तर सिग्मा z अपॉन e सिंपल आहे का फॉर्म्युला आहे तर लक्षात राहिले ना, परत ते विसरत नाही. ठीक आहे, मायनस म्यू सिग्मा y अपॉन e हा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा हे सिम्प्लिफाय करणार. ई सफिक्स z इज इक्वल टू सिग्मा z 1 अपॉन e इन ब्रॅकेट सिग्मा z माइनस म्यू सिग्मा x माइनस म्यू सिग्मा y. ठीक आहे, हा जर लक्षात ठेवलं चालेल. सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकून देतो मी. 210 e ची व्हॅल्यू आहे into 10 raised to 3 ब्रॅकेट मध्ये सिग्मा z ची व्हॅल्यू काय -70 माइनस 0.29 into 20 सिग्मा x ची व्हॅल्यू काय 20 माइनस म्यू into -30 कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू काय आली ई सफिक्स z ची, ई सफिक्स z ची व्हॅल्यू काय असेल, ई सफिक्स z ची व्हॅल्यू काय आली कॅल्क्युलेट करा सांगा. ये देखा बघा -6.714 into 10 raised to 5 -5 ही व्हॅल्यू येते का बघा. क्या आंसर Sir, 10 raised to minus 6 येते. -6 येते का 6.714 into 10 raised to -6 येते का. ठीक आहे, तुमचे जे आन्सर येते किती येते आन्सर बघा. व्यवस्थित कॅल्क्युलेटर वापरा आणि सांगा मला व्हॅल्यू किती येते व्यवस्थित सांगा. -5 येते का 6 येते बघा.
ठीक आहे, कळालं हे procedure? -5 येते सर. -5. ठीक आहे, प्रोसिजर कळाली तुम्हाला ती सगळी. ठीक आहे, आता लास्टचं राहिलं बघा, चौथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर डेल्टा व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे डेल्टा व्ही चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, डेल्टा व्ही डिवाइडेड बाय व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवाइडेड बाय ई ब्रॅकेट कंप्लीट 1 मायनस 2 म्यू. हा फॉर्म्युला आहे, हा व्ही कडे गेला. ठीक आहे, डेल्टा व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड divided by e 1 minus 2 mu into v. ठीक आहे, हा घेतला इकडे. आता सगळ्यांच्या व्हॅल्यू टाकणार. डेल्टा v is equal to सिग्मा x ची व्हॅल्यू 20 और सिग्मा y ची व्हॅल्यू -30 और सिग्मा z ची व्हॅल्यू -17 डिवाइडेड बाय कॅपिटल E 210 into 10 raised to 3 210 into 10 raised to 3 ब्रॅकेट कंप्लीट 1 minus 2 म्यू ची व्हॅल्यू किती आहे, म्यू ची व्हॅल्यू 0.29 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, इनटू v कसा कॅल्क्युलेट करतो, 150 into 150 into 150 150 into 150 into 150. ठीक आहे, तिन्ही 150 व्हॅल्यू असा कॅल्क्युलेट करतो. आणि मग आता सांगा मला चेंज इन व्हॅल्यूचे आन्सर काय आहे. चेंज इन व्हॅल्यूचे सिंपल आहे, फॉर्म्युला लिहिला, आन्सर कॅल्क्युलेटरवर टाकून आपण. किती आलं, किती आलं, -182.72 mm2 आलं का बघा, -182.72 mm2 आले का बघा. चुकीचं असेल तरी सांगा. ठीक आहे, लिहा ते.